हे घ्या अजय भाई तुमचं पान. दे दे. जो स्वाद तुझ्या पानामध्ये आहे ना बिरजू, तो स्वाद कुणाच्याच पानामध्ये नाहीये. तिकडे दुसरीकडे सुमित्रा सकाळपासूनच बडबड करत होती. विचार केला होता, सुनबाई घरात आली की मला थोडा आराम मिळेल. ती रोज अंगणातल्या झाडांना पाणी घालेल, पण माझी सगळी झाडं कशी सुकून गेलीयेत. सुनबाईला तर यांची जराही काळजी नाहीये. या झाडांबरोबर मलाच तिच्या तोंडावर पाणी मारून तिला जागं करावं लागतं. तिकडे काही बायका घराबाहेर उभ्या राहून चर्चा करत होत्या. अगं, तू त्या कमलाच्या मुलीबद्दल ऐकलंस का? कुठे ती त्या विक्कीच्या चक्करमध्ये फसली काय माहीत. हो, मी तर परवा रात्री मागच्या गल्लीत तिला त्याच्या बाईकवरून उतरताना पण पाहिलं होतं. असो, आपल्याला काय, ज्याची त्याची मर्जी शेवटी. बरं चला, मी निघते आता. या सगळ्यांसाठी मला स्वयंपाकही करायचाय. ही आहे तुफान गल्ली. आता ज्या गल्लीचं नावच तुफान गल्ली असेल तिथे भले शांतता कशी काय असणार. दुसऱ्या दिवशी त्याच गल्लीत राहणारी अनिता आपल्या वरांड्यात येऊन धडामकन खाली पडते. अरे अरे देवा, काय पडले मी जोरात. माझं कंबरडं मोडलं. कुणी इथे मेल्याने पाणी टाकलं देव जाणे. तेव्हाच तिची नजर शेजारचिणीच्या पाण्याच्या टाकीवर जाते, जिचा नळ वाहत होता आणि त्यातलंच पाणी तिच्या वरांड्यात आलं होतं. अच्छा, तर ही सगळी या बबिताची कृपा आहे. ही जेव्हापासून माझ्या शेजारी राहायला आलीये ना, माझ्या नाकी दम आणलाय नुसता. कितीही समजावा तरी हिला समजतच नाही काही. आज तर हिला चांगलीच बघते. मग अनिता आपल्या शेजारणीच्या घरी जाते. बबिता, ए बबिता, दरवाजा उघड. बबिता दरवाजा उघडून बाहेर येते. काय झालं? गरम गरम निखारे खाऊन आलायत का, जे एवढ्या जोरजोरात ओरडताय? गप्पा बस बबिता, मला आधी सांग कुठे आहे ते. अहो काय, कोण? बरोबर बोलतीये मी. म्हणून तर सकाळपासून मोटर चालू करून ठेवते आणि ती पाण्याची टाकी आपली वाहत असते. तुझ्या पाण्याच्या टाकीतलं पाणी वाहून माझ्या बाल्कनीत येतं आणि त्यामुळे पाय घसरून मी खाली पडले. आणि माझं कंबरडच मोडलं गेलंय. एकतर मोठ्या मुश्किलीने माझं कमरेचं दुखणं आत्ता थांबलं होतं. आज तुझ्यामुळे मी पडले आणि पुन्हा माझं कमरेचं दुखणं सुरू झालं. जेव्हापासून तू या तुफान गल्लीत राहायला आलीयस ना, तू माझ्या नाकी 9 आणलेत. ते माझ्या पाण्याच्या टाकीतलं पाणी आहे. जिथे मर्जी तिथे जाईल. तुम्हाला काय त्याचं? अगं हो, ते पाणी नरकात जाऊ दे, मला काय त्याचं. आले मोठ्या मला इथून बाहेर काढायला. मी पण बघते मला इथून कोण बाहेर काढतंय ते. काय करायचंय तुम्हाला ते करा. तेव्हाच बाहेर उभे असलेले त्या दोघींचे नवरे, या बायकांना पण ना भांडणाशिवाय दुसरं काही सुचतच नाही. अगदी बरोबर बोलतोयस. असो, आपल्याला काय, भांडू दे त्यांना. चल आपण जाऊन रामूच्या टपरीवर चहा पिऊयात. तुफान गल्लीचं वातावरण असंच काहीसं होतं. रोज कुठल्या ना कुठल्या तरी छोट्या मोठ्या कारणांवरून तिथे भांडणं व्हायची. हो, असू देत तू गायत्री. मला हे चांगलं माहितीये. रोज रोज तुझे हे कपडे उडून माझ्या टेरेसवर येतात आणि त्याच बहाण्याने तू इथे येतेस. त्यानिमित्ताने तुला माझ्या घरावर नजरही ठेवता येते. तू तर अशी बोलतीयस जशी काही तू देशाची प्रधानमंत्रीच आहेस. आणि मला हौसच आहे जशी काही तुझ्याकडे काय चाललंय ते बघायची. अगं, एवढी चांगली हवा सुटलीये. आता हवेवर कोणाचा हक्क आहे का? हवेमुळे कपडे इथे येऊन पडतात, तर तुला काय एवढा त्रास होतोय ग त्याचा? पण तुझं कधी कधी नसतं ना ग, रोजच होतं असं. समजलं? तू बरोबर बोलतीयस गीता. तुला माहितीये, आधी हिचे कपडे आमच्या टेरेसवर पडायचे, आता तुझ्या इथे पडतात. खरंच भारी चालाक बाई आहे ही. आली मोठी. तू काही जणू धुतल्या तांदळासारखीच आहेस ना. सांगू का हिला तू माझ्या घरी येऊन तिच्या काय चुगल्या करतेस ते? ते मला जरा एक महत्वाचं काम आठवलंय. मी परत येते नंतर. आगीत तेल ओतायला आलेली रमा आपलं नाव येताच तिथून लगेच पळ काढते. तिथल्याच बाजूच्या घरात नवरा बायकोंमध्ये भांडणं सुरू होती. अरे, एक सोन्याची चेनच तर मागितली ना मी तुमच्याकडे. एवढा काय ताजमहाल मागितलाय? अहो, तुमच्यापेक्षा तर त्या नीलमचा नवरा बघा. अगं, मग तिचा नवरा बिझनेसमन आहे. त्याचा मोठा कपड्यांचा व्यवसाय आहे. सोनच काय, तो तिला हिरे पण आणून देऊ शकतो. म्हणूनच तर सांगत होते आई बाबांना, कुठल्या तरी चांगल्या मुलाशी लग्न करून द्या. पण त्यांनी तुमच्या गळ्यात बांधलं. तुफानी गल्लीचे हेच हाल होते. मग एक दिवस, काय झालं रेश्मा? तू मला बघून अशी हसतीयस का? माझ्या चेहऱ्यावर काही विनोद लिहिलाय का? विनोद नाही लिहिला, तुझा तर चेहरा बघूनच हसायला येतं. आणि तसंही तुझ्यासारखीचा चेहरा बघण्यापेक्षा मी कुठल्या तरी गटाराकडे बघितलं तरी चालेल मला. माझ्याकडे तेवढा वेळच नाहीये. मग तू कुठली करीना कपूर आहेस ग? पिठाचा गोळा नुसती. चल तोंड सांभाळून बोल जरा, नाहीतर जीभ हासडून हातात देईन. चेटकिणीला अजून येणारच काय? तू मला चेटकीण म्हणालीस? आत्ता दाखवते तुला.
कोमल रेश्माचे केस धरून ओढू लागते आणि रेश्माही तिचे केस धरून जोरजोरात ओढू लागते. दोघी एकमेकींचे केस धरून ओढत ओढत रस्त्यावरती येतात. त्यामुळे रस्त्यावर ट्रॅफिक जाम होतं. अरे कोणीतरी या दोन्ही बायकांना समजावा. रस्त्यावर पूर्ण ट्रॅफिकच जाम करून टाकलंय. तुमचं वाद भांडणं सगळी तुमच्या गल्लीत करा, इथे रस्त्यावर कशाला? अहो, या गल्लीतल्या बायकांना भारी भांडखोर आहेत. त्यांच्यामध्ये पडणं म्हणजे आपल्या स्वतःच्या पायावर दगड पाडून घेण्यासारखं आहे. मग असाच एक दिवस माझ्या पोटात खूप दुखतंय. तू घाबरू नकोस, मी लगेच रिक्षा घेऊन येतो आणि तुला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. मग अजित रिक्षा शोधण्यासाठी बाहेर पडतो. पण त्या दिवशी रिक्षावाल्यांचा संप होता. त्यामुळे कुठलाच रिक्षावाला यायला तयार नव्हता. तेव्हाच तिथे रेश्माचा नवरा तरुण येतो. काय झालं अजित, तू एवढ्या काळजीत का दिसतोयस? कोमलच्या पोटात खूप दुखतंय आणि कुठलाच रिक्षावाला यायला तयार होत नाहीये. तू लवकर वहिनीला घेऊन बाहेर ये, मी माझी गाडी काढतो. अजित कोमलला घ्यायला आत जातो. तिकडे रेश्माला जेव्हा याबद्दल कळतं तेव्हा ती पळत पळत कोमलकडे जाते. हिची तब्येत तर खूपच खराब आहे, पण तुम्ही काळजी करू नका, ते गाडी काढतायत, तुम्ही हिला घेऊन लवकर बाहेर या. ते सगळेजण रेश्माला घेऊन हॉस्पिटलमध्ये जातात. मग डॉक्टर तिला इंजेक्शन आणि औषधं देऊन घरी पाठवतात. तुमचे खरंच खूप खूप आभार. आपल्यामध्ये एवढी भांडणं झालीयत, पण तरीही तुम्ही मदत केलीत. अहो दादा, आता दोन भांडी एकत्र म्हणजे आवाज होणारच, पण याचा अर्थ असा थोडाच आहे की आपण एकमेकांची मदत नाही करायची. आणि तसंही अडचणीच्या काळात शेजारीच मदतीला येतात. अगदी बरोबर बोललीयस रेश्मा तू. ये ना, मला मिठी मार एकदा. त्या दोघी जणी सगळं विसरून एकमेकींच्या गळ्यात पडतात. असंच तर गल्लीत राहणाऱ्या लोकांचं प्रेम असतं. भांडणं पाहिजे तेवढी करतील, पण जे अडचणीच्या काळात मदतीला येतात तेच खरे शेजारी असतात ना. प्रत्येक माणसाला अशी बायको हवी असते जिला स्वादिष्ट जेवण बनवता येईल. पण इथे मोहनला अशी बायको मिळाली होती जी केवळ आणि केवळ खातच राहायची. आणि जास्त खाण्यामुळे तिचं वजन इतकं वाढलं होतं की तिला बसल्यावर उठता सुद्धा येत नव्हतं. पण तरीही ती खाणं काही सोडत नव्हती. रात्रंदिवस ती केवळ खातच राहायची. खरं तर लग्नाच्या वेळी मोहनला हे माहीत नव्हतं की त्याची बायको किती खादाड आहे. त्याचं अरेंज मॅरेज झालं होतं. लग्नाच्या आधी तो आपल्या बायकोला म्हणजे शेफालीला कधीच भेटला नव्हता. एका नातेवाईकांच्या सांगण्यावरून त्याने शेफाली बरोबर लग्न केलं होतं. मोहन एक ढाबा चालवत होता आणि तेच ऐकून शेफाली मोहन बरोबर लग्न करायला तयार झाली होती. मोहनला या सगळ्याची जाणीव लग्नाच्या पहिल्या रात्री झाली. तेव्हा शेफाली ढसाढसा रडत होती. काय झालं शेफाली? रडू नकोस. घरची आठवण येतेय का? हे बघ, प्रत्येक मुलीला एक ना एक दिवस सासरी जावंच लागतं. तू रडू नकोस. शेफाली म्हणाली, मी त्या कारणासाठी नाही रडत आहे. मग कुठल्या कारणासाठी रडतीयस? मला भूक लागलीये. 1 तासापूर्वी मी मिठाई खाल्ली होती. त्याच्यानंतर मी अजून काहीच खाल्लं नाहीये. पण 1 तासात तुला भूक कशी काय लागली? मी खाल्ल्यावर 5 मिनिटांनी पण मला लगेच भूक लागते. आणि तुम्ही 1 तासाचं म्हणताय. मला काहीतरी खायला द्या ना प्लीज. ठीक आहे, मी खायला घेऊन येतो. लग्नातलं जेवण उरलेलं होतं. त्यातलंच बटर नान आणि छोले मोहनने शेफालीसाठी आणले. अरे वा, हे तर मला खूप आवडतात. शेफालीने अवघ्या काही मिनिटातच 10 बटर नान संपवले आणि मग म्हणाली, अजून नान घेऊन ये ना. मोहनने अजून 10 नान आणले. शेफालीने तेही अवघ्या काही मिनिटात संपवले. अजून आणा. अगं, नान तर संपले आता. मग राईस, बिर्याणी किंवा अजून काहीतरी आणा. मोहन तिला जेवण आणून देत होता आणि शेफाली ते खातच राहिली होती. अजून आणा. अगं, सगळं जेवण संपलं आता शेफाली. मला काही माहित नाही. मला अजून खायला हवंय. मला मॅगी बनवून द्या नाहीतर. एवढं खाऊन झाल्यानंतरही शेफालीची भूकच भागत नव्हती. मोहनने एका वेळी 10 पॅकेटचं मॅगी बनवलं. मग मॅगी खाल्ल्यानंतर शेफाली म्हणाली, हां, आत्ता मला जरा बरं वाटतंय. चला आता झोपूयात. शेफाली रजई घेऊन झोपून गेली. मोहनही झोपी गेला आणि झोपेतच शेफाली एकानंतर एक घाणेरडे गॅस सोडत होती. अरे हे काय? हे कोणाशी लग्न करून बसलो मी? यापेक्षा मी आयुष्यभर बिनलग्नाचा राहिलो असतो. पण आता पश्चाताप करून काय उपयोग होता? ही तर केवळ सुरुवात होती. सकाळी उठल्यानंतर घरातल्या जेवढ्या काही भाज्या होत्या त्या सगळ्या कच्च्या भाज्या शेफालीने खाल्ल्या. मोहनने उठल्यावर पाहिलं तर स्वयंपाकघरात त्याला खायला काहीच उरलं नव्हतं. हे काय? इथे तर काहीच नाहीये. मला काय माहित. मला भूक लागली होती म्हणून मी सगळं खाल्लं. आता मला दुपारी परत भूक लागेल तेव्हा मी काय खाणार? ठीक आहे,
मी ढाब्यावरून तुझ्यासाठी जेवण पाठवीन. मोहन नाश्ता न करताच ढाब्यावर जातो, पण यामुळे शेफालीला काहीच फरक पडला नव्हता. ती केवळ खाण्याचाच विचार करत होती. दुपारी मोहनने 2 प्लेट बिर्याणी तिच्यासाठी पाठवली, पण ती 2 प्लेट बिर्याणी खाऊनही तिचं पोट भरलं नाही. संध्याकाळी मोहन घरी आल्यानंतर शेफाली जोरजोरात रडू लागली. अगं आता काय झालं? मी जेवण तर पाठवलं होतं ना तुला दुपारी. 2 प्लेट बिर्याणीने माझं काही पोट भरणार आहे का? तुम्हाला माहितीये ना मी किती खाते ते. मला कमीत कमी 20 प्लेट बिर्याणी पाहिजे. 20 प्लेट? शेफाली अगं मी गरीब आहे. ढाब्यातून काही एवढे पैसे सुटत नाहीत. आणि त्यातून तू जर एवढं खाल्लंस, असंच जर तुझं वजन वाढत राहिलं तर किती व्याधी होऊन बसतील तुला. काय? तुम्ही माझ्या जाडीवरती आणि माझ्या खाण्यावरती बोललात ना? मी जाते आता. मी आजच माझ्या माहेरी निघून जाते. आता मात्र मोहन अडचणीत सापडला. लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच जर बायको माहेरी गेली तर लोक काय म्हणतील? मोहन शेफालीला समजावू लागला. रडू नकोस शेफाली. ठीक आहे, माझ्याकडून चूक झाली. तू रडू नकोस. मला सोडून जाऊ नकोस. मी जाणार आहे. तुम्हाला जर मला खायला घालता येत नसेल तर मग माझ्याशी लग्न कशाला केलं? मोहन आपल्या मनात म्हणाला. मला थोडीच माहिती होतं तू एवढी खादाड असशील ते. दिवसभर नुसती खातच राहते. हे देवा, काय कुठल्या अडचणीत टाकलंस तू मला. पण मोहन आपल्या मनातलं बोलणं शेफालीला सांगू शकला नाही. तो म्हणाला, माझ्याकडून चूक झाली शेफाली. आतापासून तुला जेवढं हवंय तेवढं तू खा. तू ढाब्यावरून तुला जेवढं हवंय तेवढं मागवून तू खाऊ शकतेस. मग मीच तुमच्या बरोबर ढाब्यावर येते रोज. ठीक आहे, तसंच करूयात. दुसऱ्या दिवशी मोहन बरोबर शेफाली पण ढाब्यावर गेली आणि ती केवळ खातच राहिली. माझ्यासाठी तंदुरी रोटी आणि बटर चिकन घेऊन या. अरे घेऊन ये बाबा, लवकर घेऊन ये. आणि त्याबरोबर तंदुरी चिकन पण आणा. आणि कांदा लिंबू सुद्धा. शेफाली खातच राहिली आणि मोहनची माणसं बनवतच राहिली. लोक ढाब्यावर खायला येत होती, पण खाणं मिळत नव्हतं म्हणून तिथून निघूनही जात होती. अहो दादा, मला रुमाली रोटी आणि दाल मखनी द्या. रुमाली रोटी आहे पण दाल मखनी नाहीये साहेब. मग चिकन भरता? नाही, ते पण नाहीये. पनीर? तेही संपलंय साहेब. अरे यार, मग आहे काय तुमच्याकडे? ठीक आहे, चला फक्त रुमाली रोटी घेऊन या. तीच खातो मी आता. तेव्हाच मोहनची माणसं ओरडून म्हणाली, रुमाली रोटी बी आता संपलीये आणि अजून बनवायला मैदा पण नाहीये. अरे यार, मला या ढाब्यावर यायलाच नव्हतं पाहिजे. आता यापुढे कधीच येणार नाही. कस्टमर तिथून निघून जात होते आणि शेफाली मात्र खातच होती. मोहनचा जीव मात्र वरखाली होत होता. हे परमेश्वरा, हे असंच चालू राहिलं तर एक दिवस मला ढाबा बंद करायला लागेल. मी हे लग्न का केलं देवच जाणे. संध्याकाळी सगळं जेवण संपवल्यानंतर शेफाली झोपायला घरी गेली. मोहन तसाच उदास होऊन ढाब्यावरच बसला होता. त्याचा माणूस तिथे आला. कसला विचार करताय मालक? तुझं लग्न झालंय? नाही मालक. कधीच करू नकोस. आणि जर करायचंच असेल ना तर आधी मुलीचीच नीट चौकशी कर. माझं तर सगळं आयुष्यच खराब झालंय, पण तू तुझं आयुष्य खराब करून घेऊ नकोस. धीर धरा मालक. मालकीनबाईंना पण एक दिवस नक्की कळेल एवढं जास्त खाणं तब्येतीसाठी चांगलं नाही म्हणून. अरे तोपर्यंत माझ्या फोटोवर हार असेल. त्यानंतर 1 महिनाभर शेफाली रोज ढाब्यावर येऊन जेवायची. मोहन अजून जास्त गरीब झाला आणि महिन्याच्या शेवटी त्याला लोकांकडून उधारीवर पैसे घ्यावे लागले. मोहन जेव्हा सगळं सोडून तिथून पळून जाण्याचा विचार करत होता तेव्हाच अचानक एका रात्री शेफालीच्या छातीत दुखायला लागलं. खूप दुखतंय माझ्या छातीत. शेफाली आपल्या छातीवर हात ठेवून तशीच बसली होती. मोहनने लगेच तिला हॉस्पिटलमध्ये नेलं. शेफाली, तुम्हाला छोटासा हार्ट अटॅक येऊन गेलाय. हार्ट अटॅक? पण का? कसं काय? आता तर माझं वय किती लहान आहे. पण हार्ट अटॅक तुमचं वय बघून येत नाही. तुम्हाला हे सगळं खाणं बंद करावं लागेल. तुमच्या शरीरात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण खूप जास्त आहे. मला एवढ्या लवकर मरायचं नाहीये. मला नाही मरायचंय. तुमचं खाणं बंद करावं लागेल, नाहीतर पुन्हा हार्ट अटॅक येईल. आणि त्यानंतर ती पूर्णपणे बदलली. तिने खाणं खूप कमी केलं आणि आपली जाडी कमी करण्यासाठी ती ढाब्यावर काम करू लागली. त्यामुळे मोहनचाही फायदा होऊ लागला. हळूहळू लोकांची गर्दी वाढू लागली आणि मोहनचाही फायदा होत गेला. बघता बघता खादाड बायको अगदी बारीक झाली आणि त्यानंतर मोहन आपल्या बायकोबरोबर आनंदाने राहू लागला. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका.
अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.